श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास किंक्रांत निमित्त असणार आहे, कारण आज किंक्रांत आहे। बघा, भोगी आणि मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो। संक्रांतीचा जो दुसरा दिवस असतो त्यालाच किंक्रांत म्हणून ओळखलं जातं। या दिवसाला करीदिन देखील म्हटलं जातं। तर आता हा दिवस बरेच जण म्हणतात की अशुभ असतो, पण हे बघा, कुठलाही दिवस हा शुभ किंवा अशुभ करणं आपल्या हातात आहे। जर आपण प्रत्येक दिवसाला स्वामींच्या काही सेवा केल्या, या व्यतिरिक्त आपलं जे काही वागणं आहे ते चांगलं ठेवलं, चांगली कर्म केली, तर निश्चितच आपला प्रत्येक दिवस हा शुभच जाणार आहे। पण फक्त अशा काही गोष्टी असतात की खास तिथींना काही आपली जी महत्त्वाची कामं आहे ती करायची नसतात, तर त्यातलाच तो हा एक दिवस आहे। किंक्रांतीच्या दिवशी काही शुभ कार्य आपल्याला करायची नसतात। जर तुमचं खूप महत्त्वाचं काम असेल, पैशांची देवाणघेवाण करायची असेल, कुठे बाहेर गावी जायचं असेल, तर तुम्ही ते आजच्या दिवशी करू नका। आता अगदीच नोकरी व्यवसाय निमित्त जर दररोज आपल्याला जावं लागत असेल तर त्या ठिकाणी आपण सुट्टी घेऊ शकत नाही, त्यामुळे ते अपवाद आहे। पण तुम्ही खास फिरण्याचा प्लॅनिंग करत असाल आणि आजच्या दिवसाची तुम्ही निवड केली असेल तर हे चुकीचं आहे। आजचा दिवस तुम्ही निवडू नका। आता किंक्रांतीच्या दिवशी काय करावं, काय नाही करायचं, हे सगळं काही मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ बघू शकतात आणि तशा पद्धतीने काही गोष्टींचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करू शकतात। बघा, आता किंक्रांत म्हटलं तर त्यासंबंधी एक छोटीशी कथा देखील आहे। ती मागच्या व्हिडिओमध्ये आपण ती कथा जाणून घेतली, तरीही अगदी थोडक्यात सांगते। पौराणिक कथेनुसार संकारसूर नावाचा राक्षस होता आणि तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे। त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं होतं। देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो। आता किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये बेसनाचे धिरडे बनवावे, अशी परंपरा अगदी पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे आणि नक्कीच आपण ती आज देखील पाळायलाच हवी। आता याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत, त्यामुळे तुमचा फार वेळ घेत नाही। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय देखील करायचा आहे। उपाय काय करायचा आहे हे जाणून घ्यायचंच आहे, पण तत्पूर्वी अजून एक सांगू इच्छिते की आपला दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर आपल्याला प्रत्येक दिवशी कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। तशाच पद्धतीने आज देखील आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राची एक माळ जप का होईना करायचीच आहे। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण सातत्याने जप करत असू तर आपल्या आयुष्यात कुठल्याही अशुभ गोष्टी घडणार नाही। आता आपल्याला उपाय कुठले करायचे आहे हे जाणून घेऊया। तर हा जो उपाय आहे तो खास आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी करू शकतो। त्यातली जी नकारात्मकता आहे किंवा ज्या वाईट गोष्टी सातत्याने घडत असतील तर त्यामध्ये सुधारणा व्हावी याकरिता हा आपण उपाय करू शकतो। आता तुमच्या मुलांसाठी, तुमच्या पतीसाठी, मुलींसाठी, आपल्या घरासाठी आपण हा उपाय जर केला तर त्याचे सकारात्मक असे बदल दिसून येतात। आता आपल्या स्वतःसाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा असेल तर निश्चितच आपल्या घरातील दुसऱ्या व्यक्तीला सांगावं आणि आपल्यासाठी तो उपाय करावा। उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त थोडेसे काळे तीळ लागणार आहे। पौष महिना म्हटलं तर काळ्या तिळाला विशेष असं महत्त्व आहे, त्यामुळे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे जे काळे तीळ आहे तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या मुलांच्या डोक्यावरून किंवा पतीच्या किंवा घरातील ज्या सदस्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यांच्यासाठी करू शकतात। आता ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्याला बसवताना पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं। त्यानंतर पाटावर किंवा तुम्ही बसायला आसन देऊ शकतात, तर अशा पद्धतीने बसवायचं आहे। कुठलीही सेवा, कुठलाही उपाय करत असताना आसन हे खूप गरजेचं असतं, त्यामुळे आपल्याला बसताना आसन घेऊनच बसायचं आहे, हे लक्षात घ्या। आता अशा पद्धतीने त्या व्यक्तीला बसवल्यानंतर आपल्याला हातामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत असं अगदी गोल आकार, म्हणजेच घड्याळाचा काटा जसा फिरतो तशा पद्धतीने फिरवायचा आहे, क्लॉकवाईज फिरवायचा आहे। आता क्लॉकवाईज कसं, तर बघा, घड्याळाचा काटा जशा दिशेने फिरतो ना, जशा पद्धतीने फिरतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला फिरवायचा आहे। जसं की तो 12 या आकड्यापासून सुरू होत असेल तर पुन्हा 12 या आकड्यावर येतो ना, तशा पद्धतीने गोलाकार आपल्याला फिरवायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळेस करायचं आहे। हे करत असताना मनात शुद्ध भाव ठेवायचा की जी काही नकारात्मकता आहे ती दूर होणार आहे आणि आपल्या मुलाबाळांना सुख, समाधान सगळं काही प्राप्त होणार आहे। जी काही निगेटिव्हिटी आहे ती जाण्यासाठी देवी माते किंवा आपल्या कुलदेवीचं स्मरण करून, स्वामींचं स्मरण करून प्रार्थना करायची आणि आपल्या मुलांच्या भरभराटीसाठी, पतीच्या भरभराटीसाठी आणि मुख्य म्हणजे विश्वासाने प्रार्थना करायची। बघा, अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर निश्चितच त्यांच्यातली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत होते। आता हे करत असताना करणारी जी व्यक्ती आहे तिने देखील आणि जिच्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तिने देखील आपल्याला मौन व्रत धारण करायचं आहे। कुठलाही उपाय, कुठलीही सेवा ही मौन व्रत धारण करूनच करायची असते आणि ज्यांचा विश्वास असतो त्यांनीच ह्या गोष्टी कराव्या।
आता हे करून झाल्यानंतर लगेचच ते जे आपण हातामध्ये काळे तीळ घेतलेले आहे ते घराच्या बाहेर उत्तर दिशेला फेकायचे आहे। म्हणूनच तीळ घेताना थोडेसे घ्या, खूप जास्त प्रमाणात घेऊ नका, अगदी थोडेसे घ्या। पण घरातील जर तुम्हाला 4 सदस्यांसाठी हा उपाय करायचा असेल तर प्रत्येक सदस्यासाठी तीळ मात्र वेगळे घ्यायचे आहे। एकाच तीळने सगळ्यांना ओवाळत बसू नका, त्यामुळे वेगवेगळे तीळ घ्या, हे अगदी स्पष्टपणे सांगत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। त्यानंतर हाच उपाय आपण आपल्या मुख्य दरवाजासाठी देखील करू शकतो। मुख्य दरवाजावरही आपण अशाच पद्धतीच्या काळा तिळाचा उतारा करू शकतो। या व्यतिरिक्त तुमचं वाहन असेल, गाडी असेल, अपघात सातत्याने होत असतील किंवा होऊ नये असं वाटत असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। फक्त उपाय करताना त्याचा गाजावाजा न करता शांतपणे गुपितपणे आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि मुख्य म्हणजे विश्वास ठेवून हे उपाय करायचे असतात। आता तुमच्याकडे काळे तीळ असतीलच, पण जर अगदीच क्वचित नसतील तर तुमच्याकडे जे कुठले तीळ आहे, पांढरे तीळ असले तर ते देखील तुम्ही घेतले तरीही चालेल, किंवा नसले तर मग तुम्ही मीठ आणि मोहरी घ्यायचं आहे। बघा, आपल्या जुन्या काळापासून ऐकण्यात आलेलं आहे की मीठ मोहरीने नजर बाधा काढली जाते। तुमच्या घरातही त्या गोष्टी तुमच्या आजीने, आईने केलेल्या असतीलच, तर तशा पद्धतीने मीठ मोहरी घेऊन देखील आपण करू शकतो। फक्त मग हे मीठ मोहरी जे आहे ते आपल्याला पाण्यात सोडून द्यायचं आहे, एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे। पण जर तीळ घेतले असतील तर ते मात्र आपल्याला उत्तर दिशेला फेकायचे आहे, एवढं लक्षात घ्या। उपाय केल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। ज्या व्यक्तीने उपाय केलेला आहे तिने सगळ्यात अगोदर हातपाय धुवायचे, चूळ भरायचे आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कामाला लागायचं आहे। आता हा उपाय महिला करू शकते, पण जर महिलेचा मासिक धर्म असेल तर दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला सांगा, किंवा ज्या मुलीसाठी आपण हा उपाय करणार आहोत, समजा तुमची मुलगी आहे पण तिचा मासिक धर्म आलेला आहे, तर मग तिच्यासाठी उपाय करावा का तर नाही। तिचा जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू नका। तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे तुम्ही अमावस्येला किंवा पौर्णिमेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर स्वामी भक्त हो, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतील, त्यामुळे अजूनही जर तुम्हाला शंका वाटत असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन। आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।